शाळेचे शूज घ्यायचेत, मग बाटाशिवाय दुसरा नावच नको, किंवा बाटाची चप्पल आहे 2-3 वर्ष तर कुठे जात नाही. हे डायलॉग आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ऐकले असतीलच. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या पायात एकदा तरी बाटाची चप्पल सजलेली असेलच. आणि गमतीची गोष्ट म्हणजे आजही अर्ध्यापेक्षा जास्त भारतीयांना असं वाटतं की बाटा हा एक स्वदेशी किंवा भारतीय ब्रँड आहे, पण तसं नाही आहे. खरं सांगायचं तर बाटाचा जन्म भारतापासून हजारो मैल दूर युरोपामध्ये झालाय. पण मग असं काय घडलं की एका परदेशी मुलाने बनवलेल्या ब्रँडने भारतीयांच्या मनावर देसी म्हणून राज्य केलं? त्याच बाटा ब्रँडची स्टोरी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. ही गोष्ट सुरू होते 1894 मध्ये. युरोपातल्या झेकोस्लोवाकियामध्ये एका छोट्याशा गावात थॉमस बाटा नावाचा एक मुलगा राहायचा. घरामध्ये पिढ्यानपिढ्या सांभार काम केलं जायचं. पण थॉमसला काहीतरी मोठं करायचं होतं, म्हणून थॉमसने त्याची आई, बहीण आणि भाऊ यांच्याकडून $320 घेतले आणि एक छोटं वर्कशॉप सुरू केलं. त्यांनी काम सुरू करायला आणि कच्च्या मालाचे भाव वाढायला एकच वेळ झाली. कर्ज वाढलं आणि कंपनी दिवाळखोरीत निघाली. पण थॉमस यांनी हार मानली नाही. ते थेट इंग्लंडला गेले आणि एका शूज फॅक्टरीमध्ये मजूर म्हणून काम करायला लागले. तिथं त्यांनी मशीनवर बूट कसे बनवायचे, मार्केटिंग कसं करायचं हे सगळं शिकून घेतलं. काही महिने शिकल्यानंतर ते परत आले आणि कामाला सुरुवात केली. त्या काळामध्ये चामड्याचे बूट महाग होते, म्हणून त्यांनी कॅनव्हासचे कापडी बूट बनवायला सुरुवात केली, जे स्वस्त पण होते आणि टिकाऊ पण होते. इथूनच बाटाच्या यशाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पण बाटाला टॉपला पोहोचवण्यामागे सगळ्यात मोठा हात कुणाचा असेल तर तो होता भारताचा. बाटा भारतामध्ये कसा आला यामागे एक भारी किस्सा आहे. 1920च्या दशकामध्ये थॉमस बाटा कच्च्या मालाच्या शोधामध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. कोलकात्यामध्ये फिरत असताना त्यांच्या लक्षात आलं की भारतातली जास्तीत जास्त लोक ही पायात चप्पलच घालत नाहीयेत. कडक ऊन आहे, खडकाळ रस्ते असूनही लोक अनवाणीच फिरतात. हे बघून त्यांना आश्चर्य वाटलं. याआधी बऱ्याच परदेशी कंपन्यांना वाटलं की इथं कोणाला चप्पलांची गरजच नाहीये, म्हणून त्या कंपन्या कधी भारतात आल्याच नाहीत. पण भारतीयांच्या गरिबीमध्ये थॉमस यांना एक दिसली मोठी बाजारपेठ. त्यांनी ठरवलं की भारतीयांना चप्पल घालण्याची सवय लावायची. त्यांनी 1931 मध्ये कोलकाता जवळच्या कोन्नानगरमध्ये एक छोटा कारखाना सुरू केला. भारतातल्या सामान्य लोकांना चप्पल माहितीच नव्हती ना, त्यामुळे ती विकायची कशी हा मेन प्रश्न होता. कारण पायामध्ये काहीतरी अडकवून चाललं हे भारतीयांना खूप विचित्र वाटत होतं. पण बाटांनी तुमच्या पायाचं रक्षण करण्यासाठी आणि धनुर्वातापासून वाचायचं असेल तर बाटा हवाच अशा जाहिराती सुरू केल्या. त्यामध्ये चपलांच्या किमती इतक्या कमी होत्या की साधा मजूर सुद्धा त्या विकत घेऊ शकत होत्या. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद यायला लागला. बघता बघता कोन्नानगरच्या त्या छोट्या कारखान्याबाहेर लोकांच्या रांगा लागल्या. प्रतिसाद इतका तुफान होता की अवघ्या 6 वर्षात म्हणजेच 1937 मध्ये बाटांना एक मोठी टाउनशिप उभारावी लागली, ज्याचं नाव आजही बाटानगर असं आहे. बाटाने हळूहळू कोलकातासोबत अख्खा भारत काबीज केला. यामागे सुद्धा काही कारणं होती. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बाटा हे नाव उच्चारायला इतकं सोपं होतं की ग्रामीण भागातल्या माणसालाही ते परदेशी वाटलंच नाही. लोकांना वाटलं हे आपल्याच मातीतलं नाव आहे. दुसरं म्हणजे बाटाने ₹3.95 किंवा ₹2.95 अशा किमती ठेवल्या. यामुळे लोकांना ती वस्तू स्वस्त वाटू लागली. ही प्राइसिंग स्ट्रॅटेजी आजही जगभर वापरली जाते, पण ही रणनीती बाटानेच भारतात रुजवली. तिसरी गोष्ट म्हणजे बाटा म्हणजे तुटणार नाही हे समीकरण त्यांनी मिडल क्लास भारतीयांच्या मनामध्ये पक्क रुजवलं. आजही बाटाची चप्पल म्हणजे वर्षानुवर्ष टिकणारी हा विश्वास कायम आहे. पण 90च्या दशकामध्ये भारताची बाजारपेठ जगासाठी खुली झाली आणि नायकी, ॲडिडास सारख्या ब्रँड्सने फॅशन आणि स्टाईलमध्ये धुमाकूळ घातला. तेव्हा बाटासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभाच राहिला. कारण बाटाची ओळख अशी झाली होती की शाळेचे बूट आणि मध्यमवर्गीयांची स्वस्त चप्पल एवढीच. तरुण पिढीला बाटा जुनाट वाटायला लागला. कूल दिसण्यासाठी लोक आता नायकी आणि ॲडिडासकडे वळू लागले आणि एकेकाळी राज्य करणारा हा ब्रँड मागे पडायला लागला. पण बाटाने हार मानली नाही. स्वतःचा लुक पूर्णपणे बदलला. मोठमोठ्या ब्रँडसारखी चकचकीत शोरूम सुरू केली. यंग क्राऊडला अट्रॅक्ट करण्यासाठी बाटाने हश पपीज, रेड लेबल सारखे ब्रँड स्वतःच्या छताखाली आणले. भले जिममध्ये जाण्यासाठी लोक नायकी घेतीलही, पण आजही ऑफिसला जाण्यासाठी किंवा घरात वापरण्यासाठी लोकांची पहिली पसंती ही बाटाच असते. डिजिटल क्रांती झाल्यानंतर सुद्धा बाटानेही ऑनलाईन मार्केटमध्ये जोरदार एंट्री केली. आज बाटा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर टॉप सेलिंग ब्रँड आहे. थोडक्यात काय तर बाटा इतका जुना ब्रँड असून सुद्धा त्याने जसा काळ बदलला तसे बदल केले, म्हणून बाटा अजूनही जिवंत आहे. आज बाटा 70 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलाय. 2004 मध्ये जगातला सर्वात मोठा शूज उत्पादक आणि विक्रेता म्हणून बाटाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं होतं. आजही नवीन पिढी नायकीचे स्नीकर्स घालत असली तरी त्यांच्या कपाटात बाटाची एक तरी चप्पल असेल. बाटा चप्पल किंवा शूजबद्दलच्या तुमच्या काही आठवणी आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.